च्या माध्यमामधून त्यांना दिल्लीमध्ये पकडायचं किंवा उद्या बिहार आणि इतर गोवा काय राज्याच्या निवडणुका त्यामध्ये पकडायचं. चोर हा कुठं ना कुठं तरी पकडला जातोच. म्हणून आज पहिल्यांदा रात्री आम्ही आलो. संजय राऊत साहेब आमचे नेते आहेत. गेले अनेक वर्ष अनेक दिवस ते लढाया करतायत. अगदी जेलमध्ये सुद्धा त्यांना टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण ते ज्याही हिमतीनं लढले त्याच हिमतीनं आम्ही सुद्धा लढतोय. परिणामाची चिंता न करता लढतोय. आज केजरीवाल साहेब, अजूनही बरेच बिहारचे मनोज कुमार झा, बऱ्याच लोकांना भेटणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि पुढचं जे मोठं सेशन आहे त्यावेळेला जंतर मंतरवरती एक मोठं आंदोलन घेता येतं आहे का? 25 तारखेला निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे, 25 जानेवारीला, आणि त्या दिवशी मी जंतर मंतरवरती बसणार आहे. एक निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे, त्याच्या अंगामध्ये निवडणुका घेण्याचं बळ असलं पाहिजे आणि तो पारदर्शी असला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये तयार करणं, निर्माण करणं. आणि आता महाराष्ट्रामध्ये ज्याही पद्धतीने यांनी मताची चोरी केली आणि त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत जिंकून टाकले. म्हणजे जे 10-5 हजारांना पराभूत होणारे होते ते लाखाच्या फरकाने आले, आणि जे लाखाच्या फरकाने माझ्यासारखे निवडून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले, माझ्यासारखे काटावर आले.